हॅलो गाईज. तर मार्केटमध्ये नवीन फ्रॉड सुरू झाला आहे. मला एक अननोन नंबरवरून कॉल आलेला की कोणीतरी नवनाथ म्हणून आहेत आणि त्यांच्यावर 77,000चं लोन आहे आणि या फोटोग्राफरने आम्हाला तुमचा नंबर दिला आहे, ती प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची, असं काहीतरी ते बोलू लागले. मला काही कळत नव्हतं आणि मी कट करून टाकला फोन. मला कळलं की आता हे 77,000 लोन, फोटोग्राफर, नवनाथ, हे काय मला कळलंच नाही. मी फोन कट करून टाकला आणि त्याच्यानंतर मी त्या फोटोग्राफरला कॉल केला नाही. मला असं वाटलं की मे बी त्यांचा फोन हॅक करून माझा नंबर घेतला असेल तिथून, म्हणून मी त्या फोटोग्राफरला फोनच केला नाही. पण आत्ता मला त्या फोटोग्राफरचा फोन आला होता आणि मला ते म्हणे की साक्षी, मला तुझ्या नावानं असा असा फोन आला होता की आम्हाला साक्षीला एक कोल्हामध्ये काहीतरी पार्सल द्यायचं आहे वगैरे असं काहीतरी, आणि साक्षीचा नंबर नाही आहे अवेलेबल आणि आम्हाला ते पार्सल द्यायचं आहे, सो साक्षीचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. आणि त्यांनी माझा नंबर देऊन टाकला. आणि याच्यामुळे झालं काय की म्हणजे मला कळेनाच की त्यांनाच का विचारलं, म्हणजे ते खूप माझे, आणि मला काही कळेनाच की त्यांनाच कॉल का गेला. म्हणजे ते माझे खूप दूरचे फ्रेंड आहे, त्यांच्याकडनं माझा नंबर घेण्याचा प्रयत्न का केला गेला. नंतर मला कळलं की ते फोटोग्राफर असल्यामुळे आम्ही काही पोस्टमध्ये कोलॅबमध्ये आहोत आणि ते माझे फ्रेंड आहेत इंस्टाग्रामवर, आणि त्यांचा नंबर, कॉन्टॅक्ट नंबर, ते फोटोग्राफर असल्यामुळे पब्लिक आहे. त्यांनी त्यांच्या प्रोफाईलवरच त्यांचा नंबर टाकलेला आहे आणि त्यांनी काय केलं, मग त्यांना फोन केला आणि त्यांच्याकडनं माझा नंबर घेण्याचा प्रयत्न केला. सो हा सगळा फ्रॉड चालू आहे मार्केटमध्ये. सो माझ्या नावाने जर तुम्हाला कोणाला फोन आला तर प्लीज माझा कॉन्टॅक्ट नंबर देऊ नका. आणि माझाच नाही, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या कॉमनमध्ये तुम्ही कुणी कोलॅबमध्ये असाल किंवा तुमच्या कॉमन फ्रेंड्समधनं तुमचा नंबर घेतला जाईल, हे असं काहीतरी चालू आहे मार्केटला. सो प्लीज हे माझ्यासोबत झालं आहे. तुम्ही तुमच्या फ्रेंड्सचे कोणाचेच नंबर कोणालाच शेअर करू नका. थँक्यू.